नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राऊत काव्या कृषी कसारमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघताय हे सोलर फेन्सिंग मशीन आहे म्हणजे झटका मशीन. ह्याचा पूर्ण सेट आपल्याला इथे दाखवत आहोत आपण. ह्या सेट सोबत तुम्हाला ही सोलर प्लेट आहे. ह्याच्यामध्ये 12ची बॅटरी येईल तुम्हाला, प्लस तुम्हाला हा वायर येईल जो प्लास्टिक मध्ये आहे, जो आपल्याकडे पावसात गंजणार वगैरे नाही असा प्लास्टिक आणि आतमध्ये तार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त टिकाऊ येईल. ह्याच्यासोबत असे तुम्हाला त्याला लावायला इन्सुलेटर येतील. हे 50 इन्सुलेटर, मशीन, बॅटरी, सोलर पॅनल आणि हा 3 किलोचा रोप असा टोटल सेट आपल्याला आपण 8,050 मध्ये आपण हा सेट देणार आहोत. ह्याची खास वैशिष्ट्य तुम्हाला आता मी सांगत आहे. आता त्याची माहिती बघा तुम्ही, हा कसा काम करतो. ह्याच्यामध्ये तुम्ही समोर साईडनं तुम्ही बघताय हे बघा, समोर साईडने ह्याला हा 230 व्होल्टेजचा एसीडीसी आहे. ह्याला तुम्ही घरातली घरगुती लाईट 230 व्होल्ट तुम्ही कनेक्टर वायरच्या सहाय्याने इथं देऊ सप्लाय देऊन तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला बॅटरी किंवा सोलर पॅनलची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे सोलर पॅनलची इथे वायर कनेक्ट करून सोलर पॅनल तुम्ही जोडू शकता. त्याच्यामध्ये आतमध्ये बॅटरी बसवण्याची जागा आहे. ही बॅटरी आतमध्ये फिट होते. ही बॅटरी आतमध्ये इन्स्टॉल झाल्यामुळे तुम्हाला बाहेर बॅटरी ठेवायची देखील आवश्यकता नाही. तुम्हाला जर मोठी बॅटरी बॅकअप जास्त पाहिजे असेल तर मोठी बॅटरी ह्याच्यापेक्षा तुम्ही लावू शकता. बाहेरून बॅटरी जोडायची असेल तर त्याच्यासाठी देखील एक्स्ट्रा सॉकेट दिलेला आहे, ते तुम्ही बाहेरून लावून इथे बॅटरी कनेक्ट करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा वेगवेगळे फीचर आहे. हा सायरन म्हणजे आवाज जो येतो एखाद्या जनावर लागल्यानंतर किंवा करंट लीक झाल्यानंतर सायरन वाजतो, त्याचा सायरनचा आवाज आहे. हा त्याला मोड आहे जो 12 तास किंवा 24 तास तुम्ही 24 तास म्हणजे कायमस्वरूपी चालू ठेवू शकता, 12 तासावरती करू शकता. हा त्याचा सायरन ऑन ऑफ आहे. सायरन वाजणार तुम्हाला आवाज नको असेल तर तुम्ही ऑफ करून ठेवू शकता, ऑन करू शकता. ही पॉवर हाय आणि लो म्हणजे जो झटका बसणार आहे, झटका जोरात तीव्रतेचा आणि कमी तीव्रतेचा. ह्याच्यात मुळात आधी एक शंका बऱ्याच शेतकऱ्यांची असते की या झटक्यामुळे काय इजा होते का? तर ह्या झटक्यामुळे जनावरांना तसेच माणसाला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. पण हा समूह बसलेला झटका थोडासा वेगळ्या प्रकारचा, जनावरं ह्याला म्हणजे ह्यापासून थोडीशी परावृत्त होतात आणि पुन्हा त्या ठिकाणी जनावरं येत नाहीत. त्याच्यामुळे शेतीपासून संरक्षण करण्यासाठी हा खूप उत्तम असा पर्याय आहे, चोरांचं देखील आणि जंगली जनावरांपासून. आता जो आपल्या कोकणात बऱ्याच जंगली जनावरांचा उपद्रव लोक शेती सोडत आहेत, लोक शेती करायची पूर्णपणे बंद करत आहेत. तर लोकांना शेती वाचवायची, शेती वाढवायची असेल तर अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग करावे लागतील, जेणेकरून लोकांना आपलं शेती आणि उत्पन्न दोन्ही वाढवता येतील. आता हे बघा, हे बटन ऑन ऑफचं आहे. तुम्हाला हे बटन दाबल्यानंतर आपली मशीन चालू होते. मशीन चालू झाल्यानंतर कशी काम करते तेही तुम्हाला दाखवतो. ही चालू झाली. आता हे त्याला सायरन वाजला. का सायरन वाजला? तर ह्याला जे दोन कनेक्शन दिले आहेत, बघा, ही कनेक्शन बघा, ही मागून दाखवा इथनं जवळून, पाठीमागून कशी. ह्याच्यात हे बघा, हे एक अर्थिंग आहे, ब्लॅक कलरचं अर्थिंग आहे आणि हे रेड कलरचं त्यांना तो फेस आहे. म्हणजे तुम्हाला आपल्याला ज्या तार फेन्सिंग फिरवणार आहे त्याला हा लाल कलरचा चिमटा द्यायचा आहे. आता हे बघा, हा जमिनीतून तुम्हाला अर्थ काढायची आहे किंवा जमिनीत ही वायर अर्थिंग द्यायची आहे, मशीनला जमिनीतून अर्थिंग इथे द्यायची आहे आणि ती तुम्ही जी फेन्सिंग फिरवणार आहे त्या फेन्सिंगला हा सप्लाय द्यायचा आहे. हा तुम्ही दोन्ही ज्यावेळी एकामेकाला टेकतात तेव्हा हा सायरन वाजतो किंवा अर्थिंग. मशीन चालू केलंय. हे बोला, चालू केल्यानंतर ही लाईट ब्लिंक होते बघा. बॅटरी लो, बॅटरी सोलर चार्जर, सोलरचं कनेक्ट केल्यानंतर आता सोलर आता उन्हात नाहीये. उन्हामध्ये जर असं चार्जिंग होत असेल तर सोलरची लाईट ही ज्या सोलर पॅनल काम करतं त्यावेळी सोलरचे लाईट ऑन होते. आता मागे मी टेस्टिंग करतोय. हा स्क्रूड्रायव्हर आहे, ह्याला मी कॉटन गुंडाळलेला आहे कारण ह्याचा करंट बाहेर देखील मारतो. जरा जवळ जरी असेल तर 1-2 इंच, 1 इंचापर्यंत करंट बाहेर मारतो. मग आता आपण चेक करतोय म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे स्पार्क होते हे दाखवण्यासाठी. तुम्ही बघा आता इथे स्पार्क केवढ्या स्पार्क होता तो सायरन वाजतोय. ठीक आहे, ओके. चल वर्कआउट करूया. आता इथे इथे स्पार्किंग होते ते बघ. तिथे त्याला करंट जो दिलाय ती लाईन, आपण जी फेन्सिंग फिरवतो त्याची काळजी काय घ्यायची आहे, ही आणि ही दोघातलं अंतर आणि ही जमिनीपासून जेव्हा आपण फिरवतो त्या जमिनीकडचं कुठलाही म्हणजे झाडी असेल, गवत असेल तर ह्याला स्पर्श झाल्यानंतर, ह्याला टच झाल्यानंतर करंट ब्रेक होतो. करंट ब्रेक झाल्यामुळे आपली झटका जनावरांना कमी लागतो
व त्याच्यामुळे तुम्हाला तो जर करंट ब्रेक असेल तर तो सायरन वाजतो तिकडे. मी तुम्हाला आता करंट ब्रेक करून दाखवतो. त्याचा ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला त्याचा कसं एखादी ओली फांदी, 2 मिनिट पॉज कर. चल एक वर्कआउट करूया.